प्रकार पाचवा लिहा. 5 संख्यांची सरासरी 17 आहे. 5 संख्यांची सरासरी 17 आहे. प्रकार पाचवा, त्याच्यातला पहिला प्रश्न. 5 संख्यांची सरासरी 17 आहे. त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी, त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 16 आहे. 16 आहे. तर पाचवी संख्या कोणती? तर पाचवी संख्या कोणती? पाच संख्यांची सरासरी 17 आहे. त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची 16 आहे. तर पाचवी संख्या कोणती? लक्ष द्या, लक्ष द्या. प्रकार पाचवा चालू आहे आपला. सरासरी आता तुमच्या रक्तात घुसला असेल. आता पाहू. 5 संख्या किती रे? 5 संख्या, त्यांची सरासरी किती रे? 17 ची सरासरी. एकूण किती झाली? 85. संख्या किती आहे? 5. सरासरी किती आहे? म्हणजे एकूण किती झाली? प्रकार दुसरा, एकूण संख्यांची बेरीज. 5 संख्यांची सरासरी 17 आहे. तर एकूण किती झाली? 85. त्यापैकी कोणापैकी? या 5 संख्यांपैकी 4 संख्यांची सरासरी 16 आहे. तर आता 5 पैकी 4 झाल्या, उरली कोणती मग रे? पाचवी. एकच उरली ना. ती एक म्हणजे कितवी? पाचवी. तर तिची संख्या किती असं विचार. 16 चौक 64. बस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 5तून 4 गेला, 8तून 6 गेले, आणि इथे लिहायचं पाचवी संख्या ही 21 आहे. पाचवी संख्या ही 21 आहे. हे झालं एक्सप्लेनेशन. आता हाय काय गणित नेमकं ते पाहू. आता गणित हाय काय नेमकं पाहू. आता पहा, तो काय म्हणतोय. या 5 संख्या आहे 17 17 17 17 17. 1 2 3 4 5. 5 संख्यांची सरासरी काय रे? 17. काय रे? 17. सरासरी म्हणजे काय? सर्वांना सारखं. मग 17 5 किती झाले? 85. म्हणजे 5 मुलं जंगलात फिरायला गेलेले आहे आणि त्यांच्याकडे टोटल पैसे किती आहे? 85. किती पैसे आहे टोटल? त्याच्यापैकी या 5 संख्यांपैकी 4 लोकांकडे 16 16 16 16 असे पैसे असल्यास, आता गणित सुरू झालं ना, तर या एकाकडे किती पैसे पाहिजे? टोटल पैसे किती सगळ्यांकडे? 85. मग इथं पण लिहून टाकायचं 85. कारण वरच्या याच्यात त्याने आपल्याला काय देऊन टाकला? डेमो. त्या डेमो मध्ये तो काय म्हणतो? ए कडे 17 आहे, बी कडे 17 आहे, सी कडे 17 आहे, डी कडे 17 आहे, ई कडे पण 17 आहे. मग ह्या 5 लोकांची काय झालेली रे? ऍडजस्टमेंट झाली. काल दाखवलं होतं ना, 30 20 10 वाला. तो त्याच्याकडून 10 रुपये घेतो, मग तो 20 करतो, मग हा त्याला 10 रुपये देतो, हा 20 होतो, एक जण प्लस होतो, एक मायनस होतो. हे प्लस मायनस करून सगळ्यांना एकत्र सारखे करून दिले. पा 17 17 17 17 17. म्हणजेच आपल्याला लगेच समजतं की काय झाली आहे? ऍडजस्टमेंट झाली आहे. ज्याच्याकडे कमी पैसे असेल तो जास्त पैसेवाल्याकडून पैसे घेईन, आणि ज्याच्याकडे जास्त पैसे असेल तो कमी पैसेवाल्याला पैसे देईन. मग दिन तर काय? याच्याकडे 16 आहे, याच्याकडे 16 आहे, याच्याकडे 16 आहे, याच्याकडे 16 आहे. समजतंय? मग टोटल पैसे किती रे? 64. आणि पाहिजे किती होते? म्हणजे त्यांचा जो 5वा माणूस आहे, त्याच्याकडे किती रुपये पाहिजे रे? 21 रुपये. किती पैसे पाहिजे त्याच्याकडे? तेव्हा तो याला 1 दिन, याला 1 दिन, याला 1 दिन आणि याला 1 दिन. मग किती होती ने? 17 17 17 17.
आणि याने पैसे वाटले किती? 1 2 3 4. 21 मधून 4 गेले. या पाचव्याकडे उरले किती? मग त्यांचं म्हणणं आहे त्या पाचव्या माणसाकडे पैसे किती. हे होतं एक्सप्लेनेशन, जे डिटेल एक्सप्लेनेशन, जे कधीच मरेपर्यंत माणूस विसरत नाही. हे होतं सोपं एक्सप्लेनेशन. पहिलं, 5 संख्यांची सरासरी 85 रुपये, 5 संख्यांची सरासरी 17, एकूण झाले 85 रुपये. त्यापैकी कोणापैकी? ह्या 5 पैकी 4 लोकांकडे 16च्या सरासरीनं पैसे, म्हणजे टोटल पैसे किती? तर जो पाचवा माणूस आहे त्याच्याकडे किती पैसे? सोपं आहे, 85 मधून 64 वजा करायचे. समजतंय? आता एक तोंडी गणित सोडून दाखवा. आता समजा माझ्याकडे 50 रुपये आणि एक माणूस आहे अजून, त्याच्याकडे 100 रुपये, बरोबर. आणि एक अजून आहे ज्याच्याकडे किती पैसे आहे तुम्हाला माहिती नाही. माहिती आहे का? किती लोक आहे टोटल? 3. ए कडे 50 रुपये, बी कडे 100 रुपये आणि सी कडे आपल्याला माहिती नाही. पण ह्या तिन्हींची सरासरी आपल्याला माहिती आहे. ह्या तिन्हींकडे सरासरी 100 रुपये आहे. किती पैसे आहे रे? सरासरी 100 रुपये तिन्हींकडे आहे. या तिन्हींकडे सरासरी 100 रुपये आहे. तर हातवरती करून सांगायचं सी कडे किती पैसे असतील. तर हातवरती करून सांगायचं सी कडे किती पैसे असतील. आता ज्याला सरासरी शब्दाचं मिनिंग समजतंय तो हातवरती करतोय. हा, तू सांग रे बावड्या. 150. तर कस काय? 100ची सरासरी आहे ना. 100, 200, 300. 300 पाहिजे. ऑलरेडी किती आहे? 150. मग अजून किती पाहिजे? म्हणजे ह्या सी कडे 150 रुपये पाहिजे. तेव्हा एकूण होईल 300. मग 300 भागिले होईल 3. 3 1 3 0 3 0. तेव्हा ते 100ची सरासरी बसेल. असं उलट गणित आता फिरवतो. पहिले काय सोडवलं आपण? सरळ. आता तो आपल्याला विचारतोय उलट. समजतंय? अन्य मी उलट माणसाला काय होतं? कठीण जातं. 1 2 सरळ लिहायला लावले तर कसं जातं? एकदम पटकन. मग सांगितले उलटे लिहा 1 2. आता मग काय जाईल? थोडस कठीण जाईल, कारण आपण ते कधीच पाठ केलेलं नसतं. कोणाकोणाला वाटतं हे बरोबर आहे मी जे बोलतोय ते? सरळ काम करताना आपल्याला कसं वाटतं? सोपं. उलट काम करताना कसं वाटतं? डेमो देतो, डेमो. उभा राहा. एबीसीडी बनते. आता उलटी बात म्हणता येईल का? मग तो याद करीत. झेड वाय एक्स. एबीसीडी किती सेकंदात म्हटली? 10 सेकंदात. हे याद करून करून 1 मिनिट लागून जाईल. शेवटी तोच म्हणे तुम्हीच म्हणा सर. म्हणजे सरळ विचारलं मग उलट विचारलं तर आपल्याला त्रास होईनच. आता पहिले आपल्याला सरळ होतं की नाही? एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. पहिला प्रकार, दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. हे सूत्र आहे ते. आता उलट विचारतोय, सरासरी आपल्याला देऊन टाकतोय आणि लोकांकडे पैसे किती ते विचारतोय. सरासरी देऊन टाकतोय, पाचव्या माणसाकडे किती पैसे ते विचारतोय. सेम तसंच आहे. हा, जाऊ दे पुढे. अजून एक गणित सांगू, डेमो देऊ. बर, आता तो म्हटला की 5 लोक वर्गात आहे. आपल्या वर्गात 5 लोक बस वर्गात आहे आणि सगळ्यांकडे काय रे? कॅडबरी. काय सगळ्यांकडे? कॅडबरी. पण ते कशा आहेत? सरासरी. सरासरी सगळ्यांकडे 3 कॅडबरी आहे. किती लोक आहे टोटल? आणि 5 लोक आहे. पहिल्याकडे 1 आहे, दुसऱ्याकडे 2 आहे, तिसऱ्याकडे 3 आहे आणि चौथ्याकडे 4 आहे. तर 5वा जो व्यक्ती आहे त्याच्याकडे किती कॅडबरी असतील? 5वा जो व्यक्ती आहे त्याच्याकडे किती कॅडबरी असतील? कोणाकोणाला समजला प्रश्न? हातवरती करा ना. मागच्या पेक्षा प्रश्न कमी आता कमी होई गेले खाले. म्हणजे मागचा सोपा होता का जास्त? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तुला येत नाही? हा, तेच तर आहे. सरासरी शब्दाचं मिनिंग समजलं पाहिजे. 5 सर 1 2 3 4च्या पुढे तसं आहे का ते? हा, तसं नाही ते. सरासरी किती आहे प्रत्येकाकडे? लोक किती आहे? 3 5 आहे. 15 कॅडबरी सगळ्यांकडे पाहिजे.
मग त्यापैकी पहिल्याकडे किती आहे? 1. दुसऱ्याकडे 3, 4. 4 इंची बेरीज 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1. पाहिजे किती? पाहिजे किती? पण आहेत किती? पाहिजे किती? तर 15. पण आहेत किती ओरिजिनल मध्ये? 10. म्हणजे 5व्या माणसाकडे किती पाहिजे? तेव्हा सरासरी 3 होईल. समजलं नाही? मग जेव्हा उदाहरणं देत राहतो तेव्हा हसणं कमी करायचं ध्यान त्याचं ना. तोंडामध्ये दात किती? 32. 2 लोक आहेत ज्यांच्या तोंडामध्ये 32 दात आहे. किती लोक आहे? व्हिडिओ पाहणार म्हणजे काय उदाहरण देईन का भरोसा? दातांवर उदाहरण. 2 लोक आहे. तेच आहेत ते 2 लोक. एक सपना आहे आणि एक प्रेरणा आहे ना. आता या 2 लोकांकडे 32 दात आहे. मग मी म्हणेन 32 ची सरासरी. बरोबर म्हटलं का? मग मी काय म्हणेन? 32 ची. पण आता प्रेरणाच्या तोंडात जर 50 दात असतील, प्रेरणाच्या तोंडात जर 50 दात असतील तर सपनाच्या तोंडात किती दात? 30 देईल उत्तर. तिला समजलं असेल तर ती उत्तर देईन. नाही समजलं तर मग आपण विषय सोडून आपल्या आपल्या टॉप प्रकाराकडे जाऊ. हा चाल, प्रेरणा तू सांग. हा प्रेरणाकडे 50 असतील तर स्वप्नाकडे बी 50. सरासरी पाहिजे ना किती? मग दोन्हीकडे एकूण दात किती झाले? 64. मग 64 पैकी प्रेरणाकडे 50 ऑलरेडी आहे. मग 64 जर दाता आहे त्याच्यापैकी 50 जर आहे तर उरले किती? ते हिच्याकडे असते. याला म्हणता सरासरी. पण मी तर पहिलेच बोलला ना, जे सरळ काम होतं ते आपल्याला काय जातं सोपं. आता हे उलट चालू आहे. मग उलट जर चालू आहे तर पहिले इकडनं पाहायचं, हे नाही पाहायचं. समजतंय का? पहिले इकडनं पाहायचे. सरासरी काय म्हणते? 32 म्हणते. चाल लोक 3 करून टाकतो आता. सपनाकडे आता 20 आहे. लोक किती रे? 3. सरासरी किती रे? 32. सांगा मग आता तिसरी जी व्यक्ती आहे तिच्याकडे किती दात असतील? कोण सांगतं? चला तोंडी सांगा. 26. कारण टोटल किती झाली आता? 96. मग 96 पैकी 70 आहे. मग उरले किती? 26. ते तिसऱ्या व्यक्तीच्या दात असतील. मग ते 5 जणांचे 85, 4 जणांचे 64 आहे. तर 5वा किती? काय काम झालंय? वजाबाकी नाही म्हणलं तर मारी फेकीन. काही बी झाली ना वजाबाकी? साधी वजाबाकी, पॉइंटची वजाबाकी, अपूर्णांकांची वजाबाकी. 3 वजाबाकी घ्या तुम्ही. की कोण म्हणलं नको पाहिजे तर चांगलं नाही तुमनं. 12 टॉपिक आपण त्याच्यासाठी घेतो. पहिला प्रश्न समजला? नाही समजला तर याच्यावरून समजेन. आता नेक्स्ट पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. 7 संख्यांची सरासरी 17 आहे. गणित पाठ नाही करायचं आहे, गणित समजीसन उत्तर काढायचं आहे. 7 संख्यांची सरासरी 17 आहे. आपलं लक्ष कोणाकडे असलं पाहिजे? 17 कडे. 17ला अंडरलाईन मारून घ्यायची. सरासरी 17 या शब्दाला अंडरलाईन मारायची. 7 संख्यांची सरासरी 17 आहे. त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी 16 आहे. त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी 16 आहे. तर 7वी संख्या कोणती? सतराची सरासरी आहे. सगळ्यात पहिलं लक्ष आपलं तिकडे गेलं पाहिजे. 17ची सरासरी लोक किती? 7. 17 7 100. खालच्या लाईनवर तो म्हणतोय त्या 7 पैकी 6 लोक. 6 संख्या गुणिले 16. 16 सक 119 मायनस 96. उत्तर तिथं लिहायचं. 7वी संख्या 23 असेल. त्रास होतो असेल तर जा.
सातवी संख्या 23 असेल. जा गोडी वगैरे खाऊन परत आहे. सातवी संख्या 23 असेल. नेक्स्ट जाऊ द्याचं पुढे. 3 नंबर. 5 संख्यांची सरासरी 40 आहे. तू बी जा त्याच्यासोबत लगेच या ना. 5 संख्यांची सरासरी 40 आहे. वर्गात असताना कोणाला काही झालं तर माझ्या नाव नाही आहे. मी सोडत राहतो पोरांले. कोणाला जायचं असेल तर त्यानं चाललं जायचं. हा बिंदात जायचं. मला न विचारता गेला बी चालेल. पोरींसाठी फक्त पोरांले नाही. 5 संख्यांची सरासरी 40 आहे. त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 35 आहे. मागचं गणित समजलं का नितल? हा पहिल्या 5 संख्यांची सरासरी 40 आहे. तडवी कितनी आहे? 40. टोटल कितनी? अबे 200. हा तर त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 35 आहे. त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 35 आहे. तर 5वी संख्या कोणती? ओमकार सांगेल आता. कालचा होमवर्क न केलेला विद्यार्थी केले ना त्याच बाजूच्या माणसा चांगलं म्हणे सरेन करेल नाही म्हणे. आणि रे विचार कर कोणा टिप दिल्याची मला. गण वाचतोय. 40 गुणिले 5 200. 35 गुणिले 4 100. 200 वजा आलं 60. कोणाकोणाला समजतंय गणित? एकदम सोपा प्रकार आहे बरं का. तू समजतोय? चला नेक्स्ट. गणित क्रमांक. एका वर्गात 30 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वजन 32 आहे. एका वर्गात 30 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वजन 32 आहे. त्यापैकी एकोणतीस लोकांचे सरासरी वजन 29 आहे. त्यापैकी 29 लोकांचे सरासरी वजनच चालू आहे ना का वय वजन. त्यापैकी 29 लोकांचे सरासरी वजन. लोकांचे म्हणजे विद्यार्थ्यांचं 29 आहे. तर 30व्या विद्यार्थ्याचे वजन काढा. 30व्या विद्यार्थ्याचे वजन काढा. एका वर्गात 30 विद्यार्थी आहे. त्यांच्या वजनाची सरासरी 32 आहे. त्यापैकी 29 लोकांची किती आहे? 29. शाबास. 30 विद्यार्थी गुणिले 32 ची सरासरी 32 0 0 32 ना डायरेक्ट रे येत नाही का? नाही येत तर जसं येत तसं का. शाबास. व्हेरी गुड. 30 गुणिले 32 960. किती आला बावड्या? 30 गुणिले 32 960. खाली 29 गुणिले 29. थांब सोड. इथं सोडा. 29 गुणिले 29 येतं का पाहता ते. शाबास. अरे आता अक्का तुले जर गुणाकार येत नाही
मग तुला काय केलं पाहिजे? मोबाईल आहे त्याकडे, तू ना आता फक्त 9चाच गुणाकार केला, हा 2 कुठे जाईल? मोबाईल आहे त्याकडे, मग ते गुणाकाराचं लेक्चर पाहिलं पाहिजे ना. तुला गुणाकार येत नाही, तू मागे पडशील ना आता. आणि तुम्ही जेव्हा बेसिक शिकवता तेव्हा येताना वर्गात 29 गुणिले 29 किती होता? तुला येत नाही गुणाकार? कर ना मग 29 गुणिले 29. हा 0 कस काही खाली कसा करता गुणाकार? आम्हाला शिकव बरं थोडं. 9 मधून 9 गेले 0 का? हा काय करताय आपण? गुणाकार करताय का बेरीज करताय? मग 9 नम होईल ना. 9 नम किती होता? 81 होता. तू 0 लिहिते शेवटी बेटा. 8 नाही येणार तरी 1 येईन. त्याचा अर्थ तुला गुणाकार येत. मग गुजरात मध्ये बी गुणाकार असाच राहतो. तू अमेरिकेत बी असली तर गुणाकार असाच केला जातो. इकडे त्याचा अर्थ काय आहे माहिती का? की तुला गुणाकार येत नाही. मोबाईल आहे त्याकडे, हा तुझ्याकडे, तिला दाखवतो. गुणाकाराचं लेक्चर रेकॉर्ड करून टाकलंय, 3-4 वेळा पाहायचं. तुला गुणाकार येतोय, शार्प माइंड आहे एकदम. गुणाकार शिक पहिले. आता त्या गुणाकार चुकला पाहिजे, गुणाकार बरोबर आला, उत्तर आलं पाहिजे होतं 841. मग ह्या 960 मधून 841 कर बरं. 960 वजा 841 तुला वजा बाकी येते का? 960 वजा 841 4 1. हा शाबास. तुला वजा बाकी येते. गुणाकाराचा प्रॉब्लेम आहे, तेवढं फक्त पाहून घ्यायचं. नाही तर मग काही गुजराती लेक्चर असेल कोणतं तर ते बी पाहिलं तर चालेल. आपल्याला जे जमीन ते पाहायचं, पण गुणाकार आला पाहिजे. 119 आला असेल, आला ना? बर पाहू. टोटल पोरं होते 30 गुणिले, आता बघा जे व्यवस्थित लिहिणारे लोक आहे ते कसे लिहित आहे पारे. 30 विद्यार्थी गुणिले 30 ची सरासरी. 32 आहे का? 32 ची सरासरी. मग ते काय करताय, साईडला येतात. 30 गुणिले 32. हा मग आता हा गुणाकार कसा करतात तर ते पहिले पाहिजे. कोणाकोणाला येत नाही गुणाकार? मग उठाव का त्यांना? सगळ्यांना येतोय. लेक्चर पाहिले त्यांना. बेशून्य, हा 2 पहिले शून्याची गुणाकार करी. बेशून्य बेत्रिक, या 2चं काम संपलं. त्याच्यानंतर पुढची संख्या येते 3, ती दशक स्थानावर येते म्हणून आपण ठेवतो 0. 3 0 असं का बरं? कोणत्याही संख्येचा 0शी गुणाकार झाला तर उत्तर येतं 3 त्रिक. मग असा हा झाला 960. आणि मग ते बिचारे एकदम 960 लिहितात. बरोबर. त्याच्यानंतर या 30 विद्यार्थ्यांपैकी 29 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती रे? 29 आहे. सरासरी वय 29 आहे. मग ते करता 29 गुणिले 29. 9 ना मग हा 81 इथे. 81 शी हा 8 नाही घेता, हा 1 घेता. हा 1 घेतला, हा चाले, हा वरती गेला. 9 दुनी 18 ना 8 26. हे फक्त 9चं काम झालं, 2चं बाकी अजून. मग हा दशक स्थानावर जाण्याच्या अगोदर 0 बेनम अचाले बेदुनी 4 आणि 1 आणि मग यांची बेरीज होईल 81 8 6 अचाले 5 आणि 2 7 आणि 1 आणि हे आले 841. आणि मग याची काय होते वजा बाकी. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 10 तून 1 गेला अचाले, 6 तून 5 गेला आणि 9 तून 8 गेला. जो 30वा विद्यार्थी आहे त्याचं वजन 30व्या विद्यार्थ्याचे वजन 119 आलं. असं सोडवायचं. किती झाले? 5वं.
शेवटचं मग 5 भरपूर झाले. हा काजून घ्यायचे. हा हा हा